नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या सत्याची शेती या यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी बांधवांनो, कापूस पिकांची पहिली फवारणी केल्यानंतर आता अनेक शेतकऱ्यांना प्रश्न पडतोय की दुसरी फवारणी नेमकी कधी करायची आणि कोणती करायची. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा, दुसरी फवारणी ही फक्त दिवस मोजून करू नका. आपल्या शेतातील पिकाची अवस्था, पिकांची वाढ, किडींचा प्रादुर्भाव आणि रोगाची लक्षणे पाहून फवारणीचा निर्णय घ्या. साधारणपणे पहिल्या फवारणीनंतर 10 ते 15 दिवसांनी पिकाची पाहणी करा. या काळात कापसाच्या पिकावर मावा, तुडतुडे, पांढरी माशी, थ्रिप्स किंवा इतर रस शोषक किडींचा प्रादुर्भाव आहे का हे तपासा. जर किडींचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या आसपास किंवा त्याच्यापेक्षाही जास्त असेल तर कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य कीटकनाशकांची निवड करा. यासोबतच कापसाच्या पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे का याची देखील पाहणी करणे हे महत्त्वाचं आहे. फुले आणि लहान बोंडांची नियमित तपासणी करा. प्रादुर्भाव आढळल्यास शिफारशीनुसार योग्य उपाययोजना करा. आता एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दुसऱ्या फवारणीत एकाच टाकीत अनेक औषधे सरसकट मिसळू नका. कीटकनाशक, बुरशीनाशक, सूक्ष्म अन्नद्रव्ये, अमिनो ॲसिड, ह्युमिक ॲसिड किंवा जैविक उत्पादने हे एकत्र मिसळण्यापूर्वी त्याची टँक मिक्सिंग सुसंगतता तपासणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. विशेषतः व्हीएम, ट्रायकोडर्मा किंवा इतर जीवाणू, बुरशीजन्य जैविक उत्पादने, रासायनिक कीटकनाशके किंवा बुरशीनाशकांसोबत एकाच टाकीत हे मिसळणे हे टाळावे. जोपर्यंत उत्पादनाच्या लेबलवर किंवा तज्ज्ञांच्या शिफारसीस तसे स्पष्टपणे सांगितलेले नसेल. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे फक्त पिकाची वाढ वाढवण्यासाठी अनावश्यक औषधाची फवारणी करू नका. पिकाची गरज आणि परिस्थिती पाहूनच फवारणी करा. फवारणी करताना औषधाच्या लेबलवरील शिफारस केलेले डोस, पाण्याचे प्रमाण आणि सुरक्षा सूचना नक्की पाळा. फवारणी शक्यतो सकाळी लवकर किंवा संध्याकाळी करा आणि वाऱ्याचा वेग जास्त असताना फवारणी हे करू नका. शेतकरी बांधवांनो, कापसाची दुसरी फवारणी ही कॅलेंडर पाहून नव्हे तर शेतातील परिस्थिती पाहून करणे हा सर्वात महत्त्वाचा नियम आहे. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा आणि सत्याची शेती या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.